निवडणुकीत हुकुमशाहींचा मनसुबा उधळून लावा, असे आवाहन पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांतीने संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला यांनी केले. इचलकरंजी समाजवादी प्रबोधिनी येथे पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना प्रथम वर्धापन दिन व महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निराश्रित भूमिहीन शेतमजुरांना न्याय हक्कासाठी भूमी हक्क परिषद व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना महामाता रमाई पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे होते. यावेळी माणगावचे सरपंच राजू मगदूम यांना आदर्श सरपंच पुरस्कार सन्मानित करण्यात आले. यावेळी यशोधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगाव, सौ शशिकला सतीश माणगावकर, सौ संगीता अमर कांबळे, सौ वैशाली प्रशांत कांबळे, सौ मीरा गणेश तडाखे, कॉम्रेड मुमताज हैदर यांना महामाता रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर समाजभूषण पुरस्काराने अमोल कुरणे, दिलीप कांबळे, माननीय सरपंच रांगोळी, कुमार कांबळे, डॉक्टर सुभाष मधाळे, दिनकर कांबळे, जयसिंग कांबळे, दिनकर कांबळे, माजी सरपंच साजणी बाळासो कांबळे इचलकरंजी, नंदकुमार साठे माजी सरपंच रुई, भीमराव कांबळे तारदाळ, श्रीकांत मोरे, अशोक पाटील, राजेंद्र कांबळे, प्रकाश स्वामी, नितीन कांबळे, चंदूर रमाकांत काकडे, दादासो गायकवाड तिळवणी, युवराज साठे, किरण माने, विलास साठे, कुमार जगोजे, विजय बलवान, सचिन हुपरे, महावीर कमलाकर, मच्छिंद्र कांबळे, जयसिंग तराळ, कुमार कांबळे, पोपट कांबळे, निश्चित तराळे, पी डी धनवडे, नीम शिरगाव, बाळासाहेब दीक्षांत, डॉक्टर ओंकार निरगुणे, धोंडीलाल चाऊस, गोसरवाड लक्ष्मीकांत कुंबळे, पुणे तौफिक किल्लेदार इचलकरंजीत आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सर्वांनी पठण केले. स्वागत व प्रास्ताविका मच्छिंद्र कांबळे यांनी केले. चंदूर तालुका हातकणंगले येथे नितीन कांबळे यांनी जीवाचे दान दिले भीमाने हे गीत सादर केले. आभार डॉक्टर विशाल कांबळे यांनी मानले. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.